अहो ना एक गाडीच होणार ना, फायर ब्रिगेडवाला सांगितलं एक गाडी लागेल. ड्रायव्हरने फायर ब्रिगेडवाला सांगितलं हा लावा लागत. यार जवीत लोक आतमधून पेटले रे ती बघ. सीट पेटली ना, सीट तर लागली होते ते सगळे पेटले. ते काय त्याला पत्राचा भोगा झाला ना. बघा ना पत्र पण जळतो म्हणलं. म्हणजे काय पेंट आहे पत्रा. हा म्हणजे मला फसवाल तुम्ही. काका हे घ्या माझ्या. जसं आम्हाला समजलं इथे बसला आग लागलेली, तसं आम्ही घटनास्थळी पोहोचलेलो. मी कडोली गावचं पोलीस पाटील विकास सोनवणे. तसंच हा इथून जात होता विनोद पितांबरे. तर याने सुरुवातीपासून ते फायर ब्रिगेडच्या गाड्या येतपर्यंत याने स्वतः इथे न घाबरता एकटाच हा पाणी मारत होता. समोरून बोरिंगचं पाणी घेतलं होतं. पाऊण तास जनरेटरवरती आम्ही लाईट पण नव्हती. मुख्य कारण आपण लाईट नव्हती. जनरेटरवरून पाणी घेऊन या विनोद पितांबरेनी आपण कर्मचारी फायर ब्रिगेडचा याने पाऊण तास इथे आगीला याच्यामध्ये आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि आम्ही इथे बाजूला करत होतो माणसांना. तर तो आता पोलीस बोल ना. याचं सगळ्यात अभिनंदन करावं होतं याचंच. आणि नंतर फायर ब्रिगेड टीमचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि तसंच हे जे बस कर्मचारी आहेत, हे जे बस चालवतात, यांनाही कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अभ्यास नाही आहे की काय करायला लागेल. म्हणजे एखादी आग लागली, कोणता इन्सिडेंट होतो तर काय करायला पाहिजे याची पूर्वकल्पना काहीच नाही आहे. आता मला काही पॅसेंजर इथं येणारे प्रवासी होते, त्यांनी मला सांगितलं की गेले 3-4 महिन्यापासून त्या गाडीच्या CNGचा वास येतोय. असा काही प्रकार आहे 100%. आता मला बातमी कव्हर करत असताना सांगितलंय इथे इन्सिडेंट झालाय. तर लोक बोलतात की 8-10 दिवसापासून हीच बस आहे आणि हिचा वास येतो, CNGचा वास येतो, अशी कंप्लेंट आलेली आत्ताच आलेली आहे. लोकांनी अगोदर केली असती तर ही घटना झाली नसती. या अगोदर पडगा पोलीस स्टेशन पडगा नाही कल्याण तालुक्यात तुमचा कल्याण तालुक्यात नाही ही बस इथे भिवंडीवर घटना कल्याण तालुक्यात झालेली आहे. तिथे ती घटना तिकडे तुम्हाला तक्रार देते. परंतु CNGचा वास जर 7-8 दिवस अगोदर येत होता तर पडगा डेपोला करायला पाहिजे होती ना कंप्लेंट.
भिवंडी डिपोमध्ये करायला होती, भिवंडी आणि पडगण खडोली. दादा काय सांगाल तुम्ही? आता तर काय नाही, सर्व आग आटोक्यात आहे. जेवढा प्रयत्न मला करता आला तेवढा केलं मी. 100% माझ्याकडून प्रयत्न केलं आग विझवण्याचा, पण फ्लो एवढा होता का आग विझत नव्हती. छोट्या पाण्यामध्ये आमच्या गाडीची गरज होती, ती गाडी आम्ही मागून घेतली. त्या गाडीच्या सहाय्याने, आमच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आम्ही ती आग विझवलेली आहे. मी ड्युटीवर नसताना पण मी हा काम केला, कामगिरी बजावली त्यांनी. दादा आपलं काय नाव? माझं नाव विनोद पितांबरे. मी फायर ब्रिगेडमध्ये कल्याणला कामाला असतोय, दुर्गावडी फायर स्टेशनला. मी आता ही गाडी मागवली, ही आपली टिटवाळा फायर स्टेशनवरून मागवलेली आहे. ओके चला बाकी चला चला बरोबर थांबू नका. चला ते गरम झाला चला. गाडीला खूप मोठी आग होती. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, कुठलीही जीव कमी नाही आणि आग पूर्णपणे विझवलेली आहे. आग विझलेले आहेत. सर्व प्रवासी आणि ड्रायव्हर कंडक्टर दोघं पण सुरक्षित आहेत. फायर ब्रिगेडचे माणसंही इथं उपस्थित आहेत आणि तारेवरची कसरत त्यांची सुद्धा पण चालू आहे एस टीची आग बुझवण्यासाठी. आपण बघू शकता की धावत्या बसतात प्रवाशांनी भरगच्च भरलेली कडोली पडगा बस, तिला आग लागलेली. काही तांत्रिक अडचणीमुळे आग लागलेली. आग एवढी भयानक होती की ती आटोक्यात आणताना आम्हाला एमर्जन्सी फायर ब्रिगेड अग्निशामक दल आपला टिटवाळ्यामधून गाडी पाचारण करावी लागली. आज सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही, पण वेळोवेळी प्रवाशांनी तक्रारी करून सुद्धा इकडे कडोली बस सेवेकडं दुरावस्था ही कायमस्वरूपी तशीच आहे. जी बस दिलेली आहे कधी तिची लाईट नसते, कधी तिचं वायफर नसतोय. भर पावसामध्ये वाहन चालक आहेत त्यांना मोठ्या हातबळीने तो प्रवास करावा लागतो. दादा आपण कुठून आलात? आपलं नाव काय? मी इथं ग्रामपंचायत माजी सरपंच चेतन शेलार. दादा तुमची मागणी काय? या एस टी महामंडळाचे जे अध्यक्ष आहे यांनी या बस सुधारण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे का नको? कारण की येणाऱ्या काळामध्ये जर घटना घडली तर आता सुदैवाने तर प्रवासी वाचलेत, तर घटना अशी घडू शकते. माझी शासनाला एवढीच विनंती आहे की जे वेळोवेळी प्रवाशांनी तक्रारी केलेत, केव्हा बसचे सीट नाहीत, बसची लाईट नाही, बसचे वायपर नाहीत, त्या वेळोवेळी केव्हाही जीवितहानी होऊ शकते. भर पावसामध्ये कुठे समोर दिसत नाही आहे. आज सुदैवाने कोणती जीवितहानी झाली, पण पुढे काही सांगता येत नाही काही जीवितहानी किती मोठ्या रूपात जाऊ शकते. सोबत बस चालवणारे ड्रायव्हर आहेत. कसं काही घटना घडली? मी स्टेशनवरून गाडी लावलो होतो. गाडी परवाशी घरून बाहेर आला, 10 मीटरच्या अंतरामध्ये अचानक गाडी पुढे समोर पेट घेतली. पेट घेतल्यावर मी सिलेंडर घेतला, विजवायचा प्रयत्न केला, पण गाडी काही विजली नाही. परत मी परवाशाला खाली उतरायला सांगितलं, व्यवस्थित परवाशी उतरले. तिथं कोणाला काही हानी झाली नाही. तर किती वाजता झाले आपण? तर म्हणजे गाडीमध्ये किती प्रवासी होते? गाडीमध्ये 20-25 प्रवासी होते. गाडीमध्ये 20-25 प्रवासी होते. मग गाडी आपण पडगा खडोली बघतोय, कधी रस्त्यामध्ये पण बंद पडतात आणि काही गोष्टीमध्ये तुमचे नटबोल हे टायरचे पण असतात. तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी करणार आहेत? कारण की प्रवासी ना तुमचाही जीव धोक्यात आहे ना त्यामध्ये. काय तुमची मागणी काय? एस टी महामंडळाच्या अध्यक्षाकडे तुमची मागणी काय? मागणी काही गाड्यावर लक्ष द्यायला पाहिजे. नाही, गाड्यावर लक्ष तर ते देतील, पण तुमच्यासाठी काय, सुरक्षेसाठी काय केलं आहे? गाडी घ्यायची आहे म्हणजे तिथं तो बाटला असतो म्हणजे आग विझवण्याचा, तो गाडीमध्ये आहे का? होता ना साहेब गाडीमध्ये. मग तो पेट्रोल आहे? प्रयत्न केला, पण त्या बाटल्यात कमी होता, त्याच्यामुळे विजला. मग त्या बाटल्यामध्ये काही नव्हता नाही म्हणजे विजला नाही, संपून गेला. आणि बंद केला. मी शैलेश जाधव. मी शॉपिंगला जात असताना बसला आग लागली खाली. तेव्हा मी बघितलं, तेव्हा ड्रायव्हरला इशारा केला की तुम्ही खाली आग लागलेली आहे, तुम्ही उतरा. तेव्हा ते लोक सगळे उतारले आणि बस चालक मालक सगळे ते खाली आले.
त्याच्यामुळं ते या प्रकारानं थोडक्यात वाचलंय सगळं. दादा किती वाजताची घटना आहे ही तरी मला वाटतो 6-6:30च्या दरम्यानची घटना आहे. दादा या गाड्या ज्या आहेत त्या डिझेलवर आहेत का गॅसवर आहेत? या गॅसवर आहे, तेवढं काय माहिती नाही. म्हणजे ह्याचा गॅसवर असलेल्या गाड्या आहेत याचा काय म्हणजे बाटल्याचा मिटल्याचा या लोकांनी म्हणजे काही झालेलं आहे का ऑडिट? काय आपल्याला तेवढं माहिती नाही. आपलं नाव दादा? शैलेश जाधव. माझ्या मागे आपण बघू शकता की पडगा खडोली बसमध्ये अशा प्रकारे आग लागलेली आहे आणि सुदैवाने कुठे जीवितहानी झालेली नाही आहे. पण वेळोवेळ अशा प्रकारच्या घटना घडतात आणि कुठल्याही प्रकारची बसमध्ये सुविधा नाही, सीट फाटलेले आहेत असे स्थानिक माजी सरपंच सांगतायत. पण येणाऱ्या काळामध्ये एस टी महामंडळाचे अध्यक्ष जे ह्या बसेस जे आहेत त्यांच्यावर चांगल्या प्रकारच्या बसेस चालू करतील काय करतील या प्रकारचा विश्वास आज समस्त पडगा आणि खडोली ग्रामस्थांचा हरवलेला आहे आणि प्रवासी पण फार भयभीत आहे. मी रणजितराम साळुंखे, बिंदास बोल न्यूज चॅनल.